नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी घटना सांगणार आहे, जी सुरुवातीला अगदी साधी वाटली होती, पण पुढे जाऊन तिने माझ्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. काही वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी नवीन शहरात राहायला आलो होतो. नोकरीच्या निमित्ताने आम्ही एका जुन्या पण शांत अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला होता. तिथे राहायला आल्यावर सुरुवातीचे काही दिवस आम्ही फक्त आमच्या कामात व्यस्त होतो. हळूहळू शेजाऱ्यांशी ओळख होऊ लागली आणि समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाशी आमचं छान जमायला लागलं. त्या घरात निलेश, त्यांची पत्नी स्वाती आणि निलेशची धाकटी बहीण सायली राहत होती. सायली कॉलेजला शिकत होती, तर निलेश एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. स्वाती वहिनी खूप हसऱ्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. माझ्या पत्नीशी त्यांची काही दिवसातच घट्ट मैत्री झाली. सकाळचा चहा, दुपारच्या गप्पा, एखादा पदार्थ बनवला की एकमेकांच्या घरी देणं घेणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आमचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत गेले. मी घरातूनच ऑनलाईन काम करत असल्यामुळे दिवसभर घरी असायचो. निलेश सकाळी ऑफिसला निघून जायचा आणि सायली कॉलेजला. त्यामुळे स्वाती वहिनी अधूनमधून आमच्या घरी यायच्या. माझी पत्नी आणि त्या तासनतास गप्पा मारायच्या. कधी मीही त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी व्हायचो. त्यांच्या बोलण्यातला आपलेपणा आणि चेहऱ्यावरचं कायमचं हसू पाहिलं की दिवस छान जायचा. एक दिवस संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून बाहेर फिरायला जायचं ठरवलं. हवामान खूप आल्हाददायक होतं. रस्त्यावर थंड वारा वाहत होता. आम्ही जवळच्या गार्डनमध्ये फेरफटका मारला आणि नंतर चहा घेत बसलो. त्या दिवशी स्वाती वहिनी नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसत होत्या. प्रत्येक गोष्टीवर मनापासून हसत होत्या. त्यांचं ते निरागस हसू नकळत माझ्या लक्षात राहून गेलं. असेच दिवस जात होते. आमच्यातला विश्वास इतका वाढला होता की एखाद्याच्या घरी काही काम असेल तर दुसरा लगेच मदतीला धावून जायचा. माझी पत्नी बाहेर गेली असेल तर स्वाती वहिनी विचारपूस करायच्या. त्यांच्या घरी काही अडचण असेल तर मी मदत करायचो. सायलीही आम्हाला दादा वहिनी म्हणत अगदी घरच्यासारखी वागत होती. त्यामुळे आम्ही चार नाही तर जणू एकाच कुटुंबाचे सदस्य झालो होतो. एकदा माझ्या पत्नीला तिच्या माहेरी 2 ते 3 दिवसांसाठी जावं लागलं. घर अचानक शांत झालं. दिवसभर काम करूनही एकटेपणा जाणवत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी तब्येत थोडी बिघडली. डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. मी तसाच सोफ्यावर पडून होतो. तेवढ्यात दरवाजावर हलकासा आवाज झाला. समोर स्वाती वहिनी उभ्या होत्या. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि लगेच विचारलं, अमोल, तब्येत ठीक नाही का? त्यांच्या आवाजातली काळजी खरी होती. मी फक्त हलकंसं हसलो आणि थोडंसं बरं वाटत नाही एवढंच म्हणालो. त्या लगेच त्यांच्या घरी गेल्या आणि गरम चहा, थोडा नाश्ता आणि डोकेदुखीचं औषध घेऊन परत आल्या. त्या क्षणी त्यांच्या आपुलकीनं मनाला वेगळाच आधार मिळाला. त्या दिवसानंतर आमच्यातला विश्वास आणखी वाढला. पण पुढे जे घडलं त्याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती. त्या दिवसानंतर आमच्यातला विश्वास आणखी वाढला. स्वाती वहिनी माझी काळजी घ्यायच्या आणि मीही त्यांना प्रत्येक छोट्या मोठ्या कामात मदत करायचो. आमच्यातील मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली. पण आम्ही दोघांनीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली. कोणत्याही नात्यापेक्षा विश्वास आणि मर्यादा महत्त्वाच्या असतात. काही महिन्यांनी निलेशची बदली दुसऱ्या शहरात झाली. ते कुटुंब तिथून निघून गेलं. पण त्यांच्यासोबत घालवलेले ते सुंदर क्षण आजही आठवणींमध्ये जिवंत आहेत. आयुष्यात काही नाती प्रेमाची नसतात, पण ती मनात कायमची घर करून जातात. मित्रांनो, ही घटना तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.